हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. अक्षय तृतीयाच्या सकाळी आम्ही दिवसाची सुरुवात घरी लहानशी पूजा करून केली. What is this? That's a puran. I'll make now puranpoli and I'll give Mom, you. Mom, is this taste? No, you can't taste. First we need to give it to Bappa. Mom, what is this? Paratha? Spicy, yummy. Yummy. आज जेवणामध्ये आहे जिरा राईस, ओले काजू, मटारची भाजी आणि पुरणपोळी. अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सो आज अक्षय तृतीया निमित्त मी आज वेअर करणार आहे ही ग्रीन कलरची साडी आणि हे ब्लाऊज. अतिशय सुंदर रंग आहे बघा हा. सो मी पटकन नेसून येते, मेकअप ऑलरेडी झालेला आहे, ज्वेलरी घालते आणि ही साडी वेअर करून तुम्हाला भेटते. आम्ही चाललो आहे अबुधाबी बॅब्स टेम्पलमध्ये. हे मिडल ईस्टमधलं सगळ्यात मोठं हिंदू टेम्पल आहे. सो त्यासाठी आज निघालो आहे. ऑलमोस्ट अबुधाबीमध्ये आहोत. 5 मिनिटात पोहोचू मंदिरामध्ये. आम्ही संध्याकाळचा स्लॉट बुक केलेला. सो तुम्हाला तिथे जाण्याआधी तुमचा स्पेसिफिक स्लॉट आणि डेट बुक करावी लागते. मग तुम्हाला तिथून कन्फर्मेशन येतं आणि देन यू कॅन गो. सो आमचा आजचा स्लॉट होता 5 ते 6चा. आम्ही आता 5:15 झालेत. सो आम्ही टाईममध्ये पोहोचू. आणि आज अक्षय तृतीयानिमित्त मी वेअर केली आहे ही ग्रीन कलरची साडी. फार जुनी साडी आहे, माझ्या लग्नानंतर मी घेतलेली फॉर व्हिजिटिंग फॅमिली, फ्रेंड्स अँड ऑल. पण खूप छान आहे, एकदम कॉटनची आहे, अंगाला चापचुपून बसते. आणि हे त्यावरचंच ब्लाऊज आहे सिम्पल. आणि काही नाही, एकदम मिनिमल ज्वेलरी आहे. गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे, त्यावरचेच हे कानातले आणि सिम्पल ट्रेडिशनल लुक आहे. ही एक सिंगल बँगल मॅचिंग, दॅट्स ऑल. समायरानेही आज इंडियन वेअर केलं आहे, पण ती झोपली आहे सकाळपासूनच्या गडबडीत पूजा आणि मग जेवण आणि ह्याच्यामध्ये. सो तिला आता झोप आली, 1 तास छान झोपली आहे. सो दुबई ते अबुधाबी यायला तुम्हाला 50 to 55 मिनिट्स लागतात आणि मंदिरापर्यंत परत 5 मिनिटं. सो ऑलमोस्ट 1 तास लागतो दुबई टू अबुधाबी. आज आम्ही तिघांनी इंडियन वेअर केलं आहे. हे आहे ते टेम्पल आणि ही पूर्ण पार्किंग दिलेली आहे त्यांनी टेम्पलसाठी. स्माइल. आज मोबाईलमधून शूट करते, वेगळं वाटतंय, पण कॅमेरा अलाउड नाही आहे इकडे, त्याच्यामुळे आम्ही मोबाईलमधून शूट करतोय. आज दाखवते तुम्हाला मंदिर कसं दिसतं. असं काही टेम्पल आहे, खूप तुम्हाला दिसत असेल. खूप सुंदर टेम्पल आहे, खूप छान आहे. आणि तिथे जाण्याचा एंट्रन्स हा त्यांनी असा केला आहे, हा बघा. हे असं काही टेम्पल आहे आणि संध्याकाळचे 5:30 पावणे 6 झाले आहेत. इतकं छान वाटतंय, तो सूर्य मागे आणि पुढे टेम्पल, खूप सुंदर वाटते. साईडला त्यांनी हे असं पाण्याचं बनवलं आहे, सो थंडावा राहण्यासाठी. दर्शन झालं आणि आता फोटो सेशन चालू होतं. सुंदर मंदिर आहे बघा, ती छान आहे. आणि इथे असं हे पाण्यासारखं त्यांनी बनवलं आहे, खूप छान वाटतं आहे. आतमध्ये फोटोग्राफी अर्थात अलाउड नव्हती, पण छान वाटलं, एकदम प्रसन्न वाटलं. आणि आजच्या दिवशी आलो हे सगळ्यात छान.
गर्दी नाही आहे फारशी, कारण की जसं सांगितलं मी अपॉइंटमेंट वाईजच स्लॉट्स असतात, त्यामुळे जास्त गर्दी नाही आहे. आता परत टेम्पल दाखवते तुम्हाला. ती सुंदर कार्विंग केली आहे बघा याच्यावर, दिसते? ती सुंदर कार्विंग आहे, सगळं स्टोन मधलं कार्विंग केलेलं आहे, अतिशय सुंदर असं. आणि मी जेवढं ऐकलंय की हे इटलीवरनं स्टोन आलेले आणि त्या स्टोनला इंडियाला पाठवून तिथे कार्विंग करून घेतली कारागिरांकडून. सो अशी काही ह्या टेम्पलची स्टोरी आहे. अर्थात मला पूर्ण स्टोरी नाही माहिती, जेवढं मी ऐकलं आणि वाचलं आहे तेवढंच सांगू शकते, पण छान आहे. असंच एक टेम्पल जबेल अलीला आहे. छोटं आहे पण तेही खूप सुंदर आहे. आम्ही प्रत्येक सणाला तिथे जातोच नक्की. हे तर क्वचितच येणं होतं, पण जबेल अलीच्या टेम्पलला आम्ही नक्कीच जातो. सो नेक्स्ट टाईम जेव्हा तिथे जाईन तेव्हा नक्की शूट करेन. सध्या ते टेम्पल बंद आहे, पण जेव्हाही ओपन होईल तेव्हा नक्की शूट करेन आणि तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करेन. सो मला बेसिकली इथे दाखवायचं होतं की समायराने आज काय वेअर केले. सो तिने वेअर केलं आहे हा येलो कलरचा सलवार सूट आणि ही आमची समायरा. सो आता रात्र झाली आहे आणि सुंदर लाईटिंग झाली आहे देवळाला. सो मी तुम्हाला दाखवते आता ती लाईटिंगमध्ये देऊळ किती छान दिसतं. छान दिसतंय ना किती, खूप सुंदर. समायरा तर नुसती सुटली आहे इकडे, ती बघा कशी चालतीये, तुरु 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 तुरु. काय रे कौशिक ते? हार्मोनी, संवादिता, सामंजस्य. मला वाटतं हे सिम्बल आहे, हार्मोनीचं सिम्बल आहे हे. छान आहे. आणि मंदिराचा आजूबाजूचा पूर्ण परिसर सुंदर अशी लाईटिंग केली आहे त्यांनी, छान वाटलं. आजचा दिवस खूप सुंदर गेला. बघा इथे त्यांनी असं धबधब्यासारखं. आता आलो आहे आम्ही त्यांच्या फूड कोर्टमध्ये आणि छान वाटतं इथे, मस्त वाईब्स आहेत. व्हेजिटेरियन आहे ऑब्व्हियसली सगळं, आणि इथे असे रेस्टॉरंट्स आहेत, दाखवते तुम्हाला. बनाना लीफ, मिंट लीफ, बेझिल लीफ आणि बे लीफ. आणि प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये म्हणजे असे फूड कोर्टचे स्टॉल असतात तसे आहेत. आणि तिथे प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये बनाना लीफमध्ये साऊथ इंडियन आहे, मिंट लीफमध्ये तुम्हाला चाट काउंटर्स आहेत, बेसिल लीफमध्ये तुम्हाला पिझ्झा, बॉम्बे सँडविच, फ्रेंच फ्राईज असं मिळतं. अशा प्रकारचे वेगवेगळे आयटम्स ठेवलेले आहेत त्यांनी, पे करूनच आहे. आणि इथे हा असा चहाचा काउंटर त्यांनी दिला आहे, तर तुम्हाला चहा, ज्युसेस असं सगळं मिळतं. छान आहे, खूप वाईट छान आहे. असं वुडन फर्निचर आणि असं ठेवलेलं आहे, तर तुम्हाला आता दाखवते कसं दिसतं. आणि समायरा अशी फ्रेंच फ्राईज खाते आहे. दाखव कशी खाते तू, दाखव. नाही कुठे आहे तोंडामध्ये, खाऊन दाखव. अशी फ्रेंच फ्राईज खाते, छान आहेत फ्रेंच फ्राईज. ॲक्च्युली आम्ही फ्रेंच फ्राईज विकत घ्यायला गेलेलो समायरासाठी, पण त्यांच्याकडचे फ्रेंच फ्राईज संपलेले, फक्त थोडीच क्वांटिटी उरलेली, म्हणून त्यांनी समायरासाठी असेच दिले आम्हाला. सो असं आहे. तर खाणं आलं की दाखवते. सो बेसिकली कौशिकने ऑर्डर केलं आहे बॉम्बे सँडविच आणि मी ऑर्डर केलं आहे पापडी चाट. सो ते आलं की दाखवते कसं आहे आणि टेस्ट करून पण सांगते की इकडचं फूड कोर्ट कसं आहे. सॉरी, मी परत एकदा चालू केलं कारण समायराला काहीतरी बोलायचं आहे. समायरा काय बोलायचं आहे? नाही, तुला काय बोलायचं आहे सांग. सांग तुझं पूर्ण नाव सांग. समायरा तेजल कौशिक बने. हाऊ ओल्ड आर यू? 3. सो हे असं आलं आहे, हे आहे बॉम्बे सँडविच.
त्याच्याबरोबर हा असा केचप दिलाय आणि हे आहे माझं पापडी चाट, ज्यातली पोमोग्रॅनेट समायरा खाते आणि लब्बाड आहे ती, है ना? कशी दिसते बघा आज ती इंडियन कपड्यामध्ये, कशी दिसतेस? हा मी दादरवरनं घेतला समायरासाठी. दादरला एक शॉप आहे किशोरी म्हणून, तिथे लहान मुलांचे खूप छान मिळतात कपडे. आम्ही समायरासाठी इंडियन वेअर तिथूनच घेतो. सो तिथून असं काही शॉपिंग करून आली आहे ती. हे बघा, असा हा कुर्ता आहे आणि हे त्याच्या खालचा स्ट्रेट पॅन्ट्स. सो आता मी हे खाऊन तुम्हाला सांगते की हे कसं आहे. खूप छान आहे, खूप छान आहे. French fries too. Eat French fries too. Finish. That's so yummy. खरंच खूप टेस्टी आहे, खूप छान बनवलं त्यांनी. अगदी आपल्या मुंबईला मिळतात ना तसे, इनफॅक्ट त्याहूनही छान आहे टेस्टला. ती क्रिस्पी आहे ही पापडी. खूपच टेस्टी आहे. समाराची वेगळीच मजा चालली. But I don't want to. तिला नको ना म्हणून ती आम्हाला बनवते, त्याचा ती आम्हाला देणार नाही. चला आता खातो आणि मग पुढे काय होतंय ते दाखवते. सो हा आलेला आहे त्यांचा मसाला चहा. सँडविच तर कौशिकचं ऑलरेडी फिनिश झाले. मी आणि कौशिक दोघांनी खाल्लं. सँडविच पण खूप टेस्टी होतं. आणि आता पापडी चाट आमचा ऑलमोस्ट फिनिश होता. कौशिक हे घे, शेवटचं आहे, आपण दोघांनी खाऊया. बघा ना किती टेस्टी आहे, किती छान आहे. चहा पिऊन झाली आमची, थोडीशी उरली आहे ती कौशिक पिऊन टाकणार आहे आता. खूप गोड आहे चहा, जास्त गोड आहे. मला आणि कौशिकला दोघांनाही जास्त गोड आवडत नाही. माझ्याहून कमी गोडाचा कौशिक पितो खरं तर, पण आणि दुधाची आहे, हे कमी हेवी आहे, पण ठीक आहे, चांगली आहे. पण जेवण आय मीन स्नॅक्स खूपच टेस्टी होते, खूप छान होते. समाऱ्याचेही फ्रेंच फ्राईज संपले आहेत. सो झालं असं काही होता आजचा अक्षय तृतीयेचा दिवस. आता मस्तपैकी घरी जाऊ. गाडीत आलोय आता आणि कॅमेरा परत मिळालाय मला माझा. सो झालं काय, मी माझा ब्लॉगिंग कॅमेरा घेऊन आत गेले. अर्थात त्यांनी फिमेलची लाईन वेगळी होती, मेलची लाईन वेगळी होती. सो कौशिक तिथून क्लिअर होऊन चेक इन करून वगैरे आतमध्ये गेला. पण माझ्या वेळेला त्यांनी मला सांगितलं ब्लॉगिंग कॅमेरा अलाउड नाही आहे. मोबाईल अलाउड आहे पण ब्लॉगिंग कॅमेरा अलाउड नाही आहे. सो त्यांनी सांगितलं तुम्हाला तुमच्या कारमध्ये तरी परत ठेवावं लागेल, नाही तर लॉकर्स आहेत आउटसाईड आहे, परत तुम्हाला मागे जाऊन ठेवावं लागेल. सो माझ्यासोबत समायरा होती, त्यामुळे हां हॅलो. Hello everyone, my channel is Teacher. Let's enjoy big moment. My channel is Teacher. Let's enjoy. ओके बेबी. सो त्यांनी मला असं सांगितलं की तुम्हाला जाऊन परत ठेवावं लागेल. सो माझ्यासोबत समायरा होती, त्याच्यामुळे मला काही ठेवता आलं नाही, कारण मी कौशिकला कॉल केला आणि त्याला सांगितलं तू ये आणि ठेवून जा. सो त्या गडबडीमध्ये तो आला आणि त्याने तो ठेवायला घेऊन गेला आणि माझी परत चेक इन झाली त्यांची. पण मी माईक विसरले, माईक माझ्या कपड्यांना आधीच लावलेला होता, त्यामुळे मी माईक विसरले. तर त्यांनी मला परत माईकसुद्धा सांगितलं लॉकरमध्ये ठेव किंवा गाडीमध्ये ठेव. सो मला हे कळलं नाही की माईक तर म्हणजे काय कॉन्सेप्ट आहे ना माईक नसण्याचा. माईक असला नसला तरी काही रेकॉर्डिंग तर होऊ शकत नाही, पण त्यांनी सांगितलं नाही गॅजेट्स अलाउड नाही आहेत, फक्त मोबाईल अलाउड आहे. सो मला अगेन कौशिकला कॉल करावा लागला. तो परत अर्ध्या रस्त्यातून आला, परत मी त्याला माईक हँडओव्हर केला आणि तो परत ठेवायला गेला. सो ह्या सगळ्यामध्ये जवळजवळ आपले अर्धा तास गेला असेल. हो, अर्धा तास आमचा ह्या सगळ्यांमध्ये गेला गडबडीत. आणि मग फायनली सगळं झाल्यानंतर आम्ही आतमध्ये एंटर केलं. सो इथे जर तुम्ही येत असाल तर मेक शुअर करा की तुम्ही कोणी व्लॉगिंग कॅमेरा माईक हे सगळं घेऊन येऊ नका. मोबाईल अर्थात अलाउड आहे, सो तुम्ही नॉर्मल मोबाईलवर शूट करू शकता, पण कॅमेराज आणि हे सगळं अलाउड नाही आहे. सो ह्याची काळजी घ्या. त्यांनी घालूया आम्ही देवळाच्या इथून. ठीक आहे, हरकत नाही, जे झालं ते झालं, पण दर्शन खूप छान झालं. सो बाय बाय. Bye bye. उद्या अक्षय तृतीया आहे म्हणून कौशिक पूजेचं सामान घेऊन आलाय सगळं. ठीक आहे,
आणि मला ह्याच्यामध्ये सापडले गजरा. ओके, आपण आता कौशिकला विचारूया हा गजरा कोणासाठी आहे, कारण मी तर त्याला सांगितलं नव्हतं देवासाठी गजरा आण. कोणासाठी गजरा आहे कौशिक? कौशिक कोणासाठी गजरा आणलाय? मी तर सांगितलं नव्हतं तुला देवासाठी गजरा आणायला. गजरा आणलाय माझ्यासाठी, मला मगाशी बोलला. पण देण्याची एक पद्धत असते, बरोबर? गजरा देण्याची पद्धत असते, पण ठीक आहे, आमच्या कौशिकला माहित नाही. सो असा हा गजरा माझ्यासाठी. ओके ओके अच्छा अच्छा, सगळेजण करतात हे ना. मग कुठे? ओके, बाय बाय. आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. पण गाईज, तुम्ही सगळे चॅनल बघताय, व्लॉग्स आवडतायत, पण चॅनलला सबस्क्राईब मात्र फार कमी लोक करतायत. सो आता भराभर जा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट्स करून सांगा. तोपर्यंत लव्ह यू ऑल.